नमस्कार, मी किरण वाजगे. आपण पाहत आहात आपला आवाज मध्ये आपलं मनस्वी स्वागत. आता बातमी पाहणार आहोत एका गुन्हेगारी विश्वामधील. नारायणगाव एसटी स्टँड शेजारील हॉटेल कपिल बिअर बारमध्ये बेकायदेशीररित्या जमाव जमवून, दहशत माजवून व गोळीबार करून पसार झालेल्या आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. यातील गोळीबार केलेला मुख्य आरोपी अभिषेक उर्फ पप्या कोळी याला पोलिसांनी वापी, गुजरात येथून ताब्यात घेतले आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली. नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 10 मे रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास हॉटेल कपिल बारमध्ये दारू पिण्यासाठी बसलेल्या 2 गटांमध्ये किरकोळ कारणावरून भांडण होऊन वाद विकोपाला जाऊन एका गटाकडून चाकू तर दुसऱ्या गटाकडून पिस्तूल काढून फायरिंग केले गेले होते. त्यानंतर हे आरोपी फरार झाले होते. यामध्ये प्रथम तपासात पोलिसांना एक अल्पवयीन व 2 आरोपी मिळून आले होते. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा घडले ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांनी भेट देऊन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व नारायणगाव पोलीस स्टेशन यांची संयुक्त तपास पथके बनवून या तपास पथकांना तपासकामी रवाना केले. या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे यातील आरोपी मनीष उर्फ मन्या विकास पाटे वय 25 राहणार डिंबळेमळा नारायणगाव, तसेच आकाश उर्फ बाबू दिलीप कोळी वय 21 राहणार वारुवाडी तालुका जुन्नर, मूळ राहणार चावडी चौक घोडेगाव व 5 विधी संघर्षित म्हणजेच अल्पवयीन बालकांना 24 तासाच्या आत नारायणगाव, मुंबई, वापी, गुजरात येथून ताब्यात घेतले. इतर आरोपींचा शोध सुरू असून दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे करत आहेत. ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलीस उपनिरीक्षक विनोद दुर्वे, सनील धनवे, पोलीस हवालदार दीपक साबळे, विक्रम तापकीर, पोलीस नाईक संदीप वारे, पोलीस शिपाई अक्षय नवले, निलेश सुपेकर, तसेच नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार सतीश टावरे, पोलीस नाईक दिनेश साबळे, धनंजय पालवे, संतोष कोकणे, पोलीस शिपाई शैलेश वाघमारे, सचिन कोबल, नवीन अरगडे, ढेंबरे लोहटे यांच्या पथकाने केली आहे. दिनांक 10 मे रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास स्टँड शेजारी असणाऱ्या कपिल बारमध्ये 2 दारू पिणाऱ्या गटामध्ये येऊन गोळीबार झाल्याची माहिती पोलीस स्टेशनला मिळाली होती. त्यानुसार आम्ही तात्काळ रवाना होऊन त्याची माहिती घेऊन नारायणगाव पोलीस स्टेशन येथे 104/22 IPC 307, 143, 147, 148, 149, 504, 506 व आर्म ॲक्ट 325 नुसार गुन्हा दाखल केला होता. सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्यामुळं आमचे माननीय SP अभिनव देशमुख सर, ॲडिशनल SP मितेश गट्टे सर आणि SDPO मंदार जवळे सर, तसेच LCBचे शेळके सर यांच्या मार्गदर्शनाखाली 4 पथके तयार करून मनीष उर्फ मन्या विकास पाटे, आकाश उर्फ बाबू दिलीप कोळी आणि इतर जे 5 जुवेनाईल आरोपी आहेत त्यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे. आणि पुढचा तपासामधील ह्यातील जो मुख्य आरोपी होता अभिषेक उर्फ पप्पू दिलीप कोळी, राहणार चावडी चौक घोडेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे, हा आरोपी राजस्थानमध्ये पळून जाणार असल्याची खात्रीशीर बातमी आम्हाला मिळालेली होती. त्या बातमीनुसार आम्ही एक पथक त्याच्याकडे रवाना केलं होतं आणि वापी पोलिसांच्या मदतीनं त्याला वापी येथे त्याला पकडण्यात, त्याच्या गावठी कट्ट्यासह त्याला पकडण्यात आम्हाला यश आलेलं आहे. आणि सदरचे वापीच्या पोलिसांची जी प्रोसिजर पूर्ण करून त्याला आम्ही नारायणगावच्या या गुन्ह्यामध्ये त्याला वर्ग करून घेणार आहोत. सदरची जी कारवाई आहे ती आमच्या पोलीस स्टेशनचे PSI दुर्वे, PSI धनवे, तसेच LCBचे दीपक साबळे, अक्षय नवले, तसेच विक्रम तापकीर, संदीप वारे, निलेश सुपेकर आणि ASI टावरे, पोलीस नाईक दिनेश साबळे, पोलीस नाईक धनंजय पालवे, ASI संतोष कोकणे, PC वाघमारे, PC सचिन कोबल, PC नवीन आरगडे, ढेंबरे आणि लोटे इत्यादी पथकांनी केलेली आहे.
ब्युरो रिपोर्ट, आपला आवाज, नारायणगाव.